आज आपण करणार आहोत वालाचं बिरडं. तर वालाचं बिरडं करण्यासाठी पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आणि त्याच्यात राई आणि जिरं तडतडायला ठेवलं. आता राई जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यात कांदा, टॅमॅटो, कढीपत्ता टाकून चांगलं परतायचं. चांगलं परतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगला कांदा परत गुलाबी होईपर्यंत परतायचा. आता कांदा गुलाबी झाला की त्यात चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 3 चमचे मालवणी मसाला आणि वाटण टाकून थोडीशी साखर टाकली का वालाच्या भाजीला चांगली चव येते. आता हा कांदा चांगला परतत आहे मी. कांदा चांगला परतला की त्यात 1 चमचा हळद, हे वाटण बनवलेलं आहे. सुकं खोबरं, कांदा, धणं, जिरं, लसूण, आलं ह्याचं जे मी वाटण बनवलं आहे. आता हा कांदा चांगला परतत आहे. आता हा कांदा चांगला परतल्यानंतर त्यात 1 चमचा हळद, 3 चमचे मालवणी मसाला आणि मालवणी मसाला टाकल्यानंतर त्यात वाटण टाकायचं. वाटण टाकल्यावर चांगलं परतायचं आणि जे भिजत घातलेले वाल होते सोलून ठेवलेले ते त्या मसाल्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आणि पाहिजे तेवढं पाणी, आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं आपण पाणी टाकायचं आणि भाजी शिजवत ठेवायची. हे वाटण जे बनवलं आहे त्या वाटणामध्ये सुकं खोबरं, कांदा, लसूण, धणे, जिरं, बडीशेप, खसखस आणि आलं आणि लसूण हे चांगलं वाटायचं. हे वाटण मी बनवून ठेवते आठवडाभरासाठी, म्हणजे जसं लागेल तसं वापरता येतं. आता हे वाटण चांगलं परतलं की त्याच्यात पाणी टाकायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. आणि आता पाणी टाकल्यानंतर सोललेले जे वाल आहेत ते त्याच्यात सोडायचे. वाल, बटाटा, शेंग टाकली का भाजीला चांगली चव येते. आता हे वाल पाण्यात टाकल्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि भाजी 20-25 मिनटं शिजत ठेवायची झाकण ठेवून. हा भाजी तयार, वालाचं बिरडं. आता चांगलं परतल्यानंतर पुन्हा एकदा चमचा फिरवायचा, त्यात कोथिंबीर टाकायची चवी पाहिजे तशी आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा चमचा मारायचा भाजीला आणि भाजी शिजवत ठेवायची. भाजी शिजली 25 मिनटं का